आहोत शिवाजी पार्कला। आज व्हॅलेंटाईन डे आहे। आज ज्येष्ठ मंडळी इथे बसलेली आहेत। आपण त्यांना विचारूया, आजोबा तुमच्या वेळेला व्हॅलेंटाईन डे नेमका कसा होता? चांगला होता। त्या टायमाला आमच्या वयाला जेव्हा आम्ही ते केलं, कळलं की नाही, त्याच्या वेळेस डबल चौपल आहे ना आता चालू आहे। केक कापणं किंवा बाबा गुलाब देणं म्हणजे आमच्या कानफडीत पडायची काम आहे ती। गुलाबचं फुल देऊन आपल्याला त्रास ना हा, आहे की नाही? पण दुसऱ्या दिवशी बोलायचं बंद। काही कामामुळे वेळच नाही मिळाला। सकाळी कॉलेज ऑफिसला जायचं, शिक्षण घ्यायचं, नोकरी करायची, बस। तर वेळच नाही आम्हाला मिळाला आयुष्यात व्हॅलेंटाईन प्रेम करायला आणि हे करायला। जुन्या पद्धतीच ना आम्ही त्याची पद्धतच नव्हती। तुम्हाला एखादी मुलगी वगैरे कधी आवडली किंवा असं शाळेमध्ये वगैरे असं काही? नाही, अशा आवडवतं पण करायचं का आवडून? 14ला प्रपोज, 15ला तयारी, 16ला लग्न केलं झाले डायरेक्ट। आणि असं त्याच्या आधी काही तुमच्या स्वप्न सुंदरी मनातली वगैरे असं काही? स्वप्न सुंदरी बरोबर नाही झालं काय झालं बरं, लग्न झालं 38 वर्षे संसार करतो। आम्हाला काय व्हॅलेंटाईन माहीतच नव्हता। त्या मुलांचं कॉलेज आलं, मुलींचं कॉलेज आलं, हे आलं, एक 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 नवीन जनरेशन यायला लागले। त्यामुळे आम्हाला आत्ता समजलं व्हॅलेंटाईन डे म्हणजे पूर्वी काय खायचं प्यायचं, मस्त मजा करायची, इकडे तिकडे आपण खेळ खेळायचे, जुने खेळ खेळायचे। हे आले ते सगळे व्हॅलेंटाईन डे म्हणजे शोगिरी सगळी। ज्येष्ठ नागरिक असं सांगतात की आमच्या वेळेला ती काही पद्धतच नव्हती, मात्र आम्ही आनंदी होतो। अशा पद्धतीचं व्हॅलेंटाईन डे साजरं करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही मराठी, मुंबई।